नमस्कार डाळिंब बागायतदार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण छाटणी घेतोय. छाटणीच्या अगोदर आणि छाटणीनंतर खत व्यवस्थापन कसं असावं या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करतो आहे. लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीत माती परीक्षण करून घ्या, अत्यंत महत्त्वाचं मस्ट आहे. त्यामुळे आपल्याला खताचा डोस तय करता येईल. तोपर्यंत किमान एक 20 किलो एका झाडाला शेणखत 10 किलो टाकलं तरी पुरेसं होईल. त्यानंतर निंबोळी पेंड एक 250 ते 300 ग्रॅम. त्यानंतर शेंगपेंड 250 ते 300 ग्रॅम. त्यानंतर त्याला ट्रायको आणि सुडोची आळवणी घ्या. हे सगळं टाकून ट्रायको आणि सुडोची आळवणी त्या बुंद्यावर घ्या. बहार लागायच्या अगोदर किंवा बहार लागल्या किंवा छाटल्या लगेच ह्या खताचा डोस द्या. ह्या सेंद्रिय खतावर म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर आपण टाकला त्याच्यावर एका झाडासाठी 400 ते 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ते 150 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, एका झाडाला किमान एक 50 ग्रॅम यश ग्रो. वय जास्त असेल झाडाचं तर त्या झाडाच्या प्रमाणात आपण हा डोस थोडासा वाढवू शकतो. त्या झाडाला डोस देताना जिथं झाड आहे त्याच्यापासून किमान 2 ते 2.5 फूट अंतरावर, म्हणजे जिथं झाडाची सावली पडते त्याच्या अर्ध्या भागावर खोडापासून, म्हणजे खोडाचा समजा 3 फुटाचा व्यास असेल, म्हणजे खोड आणि त्याची पडणारी सावली हिथं अंतर 3 फूट असेल तर 1.5 फूट अंतरावर आपला खताचा डोस रिंग पद्धतीने किंवा ड्रिपरच्या खाली आपण टाकला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण डोस दिला तर अत्यंत चांगला फायदा होतो. त्याचवेळी एकरी 200 लिटर पाणी ड्रिपमधून द्यायचं आहे. 200 लिटर पाणी, 2 किलो ग्रीन ह्युमिक, 5 ग्रॅम 6BA, 100 ml प्लॅनिपिक्स, 2 किलो गूळ, डिकम्पोजर एक 100, 10-20-30 लिटर किंवा एखादी पुडी जरी टाकली तरी त्यात चालेल. हे 1 ते 2 दिवस मिश्रण चांगलं ढवळा आणि ते ड्रीपमधून सोडा. डाळिंबाची मुळी अत्यंत चांगली चाललेली आपल्याला दिसेल आणि नवीन व्हाईट रूट झोनसुद्धा अत्यंत चांगला पुढच्या काळामध्ये तयार होण्यासाठी ह्या स्लरीचा अत्यंत चांगला फायदा होतो. मुळं आणि पांढऱ्या मुळ्या अत्यंत चांगल्या जोमानं वाढतात. एवढंच काम छाटणीच्या अगोदर आणि छाटणीनंतर लगेच थोड्या दिवसात करून घ्या. तिथून पुढं कोणते डोस द्यायचे आणि कोणत्या फवारण्या करायच्या याच्यावर मी माझा आपणाशी मत नक्की शेअर करेन. माझी विनंती आहे की खरोखर पुन्हा एकदा सांगतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. खूप कमी फवारणीत अगदी मॅजिक स्प्रे, मास्टर स्प्रे, मेजर स्प्रेमध्ये आपल्याला बागा आणता येतात. खूप कमी टॉनिंगमध्ये डाळिंबाचा आकार आपल्याला मोठा करता येतो. विनंती आहे की खर्च कमी करूया शेतातला, कारण अमेरिकेचं डाळिंब आपल्या भारतात येतं आहे, अमेरिकेची द्राक्षे आपल्याकडे येणार आहेत, अमेरिकेचं सोयाबीन, मका आपल्याकडे येणार आहे. आपल्याला खर्च कमी आणि उत्पादन जास्त इथून पुढच्या काळात काढावंच लागेल. धन्यवाद.